एखाद्या सुंदर हिरव्यागार आंब्याच्या बागेचा विचार करा, पण कल्पना करा की याच बागेत एक असा शत्रू लपला आहे जो एका झाडाला आणि मग हळूहळू संपूर्ण बागेला आतून पोखरून काढतोय. हा आहे आंब्याचा खोडकिडा. आज आपण याच शांत पण अत्यंत विनाशकारी कीटकाचा सामना कसा करायचा हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक बागायतदाराने स्वतःला विचारायला हवा. आपली आंब्याची झाडं आतून पोखरली जात आहेत का? कारण गंमत बघा, अनेकदा झाड वरून अगदी टवटवीत आणि निरोगी दिसतं, पण आतून मात्र हा किडा आपलं काम करत असतो, हळूहळू झाडाचा जीव घेत असतो. विभाग पहिला, एक छुपा शत्रू. ठीक आहे, तर कोणत्याही शत्रूचा सामना करायचा असेल तर त्याला आधी नीट ओळखून घ्यावं लागतं, नाही का? ही तर कोणत्याही लढाईची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला मग पाहूया हा छुपा शत्रू नेमका दिसतो कसा. ओके, तर या किड्याच्या ना दोन मुख्य अवस्था आहेत आणि दोन्ही ओळखता आल्या पाहिजेत. पहिली आणि सगळ्यात घातक म्हणजे ही अळी अवस्था. बघा कशी दिसते, फिक्कट पिळसर रंगाची आणि एकदम दणकट. आणि दुसरी म्हणजे प्रौढभुंगा. हा राखाडी रंगाचा असतो आणि याची खास ओळख म्हणजे पाठीवरचे पिवळे ठिपके आणि त्या लांब मिशांसारख्या स्पर्शिका. आता इथे एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. प्रौढभुंगा आपल्याला झाडावर फिरताना दिसेलही, पण खरं नुकसान तो नाही करत. खरा शत्रू आहे ती आत लपलेली अळी. हो, हीच ती अवस्था आहे जी सगळ्यात जास्त विनाशकारी आहे, कारण ती झाडाच्या आत राहून त्याला आतून पूर्णपणे पोखरून काढते. विभाग दुसरा, नुकसानीची लक्षणे. बरं, मग प्रश्न असा येतो की या आत लपलेल्या शत्रूला ओळखायचं कसं? चांगली गोष्ट ही आहे की हा किडा काही पुरावे मागे सोडतो, काही स्पष्ट चिन्ह. आपल्याला फक्त ती कोणती आहेत आणि कुठे शोधायची हे माहीत हवं, म्हणजे धोका वेळेत ओळखता येतो. चला तर मग बघूया ही नुकसानीची प्राथमिक लक्षणं कोणती आहेत. या चिन्हांकडे जर वेळीच लक्ष दिलं ना तर खूप मोठं संकट टळू शकतं. आपण एक एक करून व्यवस्थित समजून घेऊया, म्हणजे ती लगेच ओळखता येतील. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची खूण, झाडाच्या बुंध्याशी किंवा जिथे फांद्या फुटतात ना तिथे असा लाकडाच्या भुशाचा ढिगारा दिसेल. हा साधासुधा भुसा नाहीये, हा थेट पुरावा आहे की आतमध्ये अळी झाड पोखरून तो भुसा बाहेर टाकत आहे. समजून जा, तिचं काम सुरू झालंय. दुसरं लक्षण जे अगदी सहज दिसतं ते म्हणजे खोडावर पडलेली लहान लहान छिद्र. कधीकधी तर या छिद्रांमधून अळीची विष्ठा किंवा तिने चघळलेलं लाकूड बाहेर डोकावताना दिसतं. ही छिद्र म्हणजे काय, तर त्या अळीची आत बाहेर येण्या जाण्याची वाटच आहे. प्रादुर्भावाची ही एकदम पक्की खूण आहे. आणि मग येतं शेवटचं आणि सगळ्यात भयानक लक्षण. फांद्या सुकायला लागतात आणि बघता बघता अख्ख्याच्या अख्खं झाड वाळून जातं. असं का होतं माहितीये? कारण ती आत बसलेली अळी झाडाच्या नसाच कापून टाकते, म्हणजे ज्या नळ्यांमधून पाणी आणि अन्न झाडाला मिळतं त्याच बंद करून टाकते आणि साहजिकच झाडाचा जीव जातो. विभाग तिसरा, प्रतिबंधात्मक उपाय. ठीक आहे, समस्या तर आपण बघितली, आता उपायांबद्दल बोलूया. म्हणतात ना, रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा तो होऊच नये याची काळजी घेतलेली बरी. तर बघूया बागेला या किड्यापासून आधीच कसं वाचवायचं. हे बघा, संरक्षणाची पहिली फळी म्हणून फक्त 2 सोप्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या इतक्या प्रभावी आहेत ना की प्रत्येक बागायतदाराने त्या कटाक्षाने पाळल्याच पाहिजेत. पहिली पायरी आहे बागेची स्वच्छता. अगदी सोपं आहे. बागेत कुठेही वाळलेल्या फांद्या किंवा मेलेली झाडं दिसली की ती लगेच काढून टाकायची आणि नष्ट करायची. का? कारण हेच वाळकं लाकूड त्या खोडकिड्यांसाठी अंडी घालायचं, म्हणजे प्रजननाचं एक सुरक्षित घर बनतं. आणि दुसरी पायरी, बोर्डो पेस्ट लावणं. लक्षात ठेवा, पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्यानंतर झाडाच्या मुख्य खोडावर जमिनीपासून साधारण 3 फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावायची. याने होतं काय की झाडावर एक प्रकारचं संरक्षक कवच तयार होतं आणि मग तो प्रौढभुंगा त्या खोडावर अंडी घालूच शकत नाही. विभाग चौथा, रासायनिक उपचार. बरं, आता असं समजूया की आपण प्रतिबंधात्मक उपाय केले पण तरीही प्रादुर्भाव झालाच. मग काय? तर घाबरून जायचं कारण नाही, त्यावरही इलाज आहे. अशावेळी आपण थेट उपचारासाठी इंजेक्शन पद्धत वापरू शकतो. ही इंजेक्शन पद्धत ना 3 सोप्या स्टेप्समध्ये करता येते. स्टेप नंबर 1, एका तारेने छिद्र साफ करून आतला सगळा भुसा बाहेर काढा. स्टेप नंबर 2, मग इंजेक्शनने औषध त्या छिद्रात आतपर्यंत सोडा. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप नंबर 3, ते छिद्र लगेच ओल्या मातीने किंवा शेणाने पॅकबंद करा. असं केल्याने औषधाचा वायू बाहेर न जाता आतच राहतो आणि अळीपर्यंत पोचतो. आता औषध कोणतं वापरायचं, तर शिफारस केलेली रसायनं आहेत. डायक्लोरोवास, ज्याला DDVP म्हणतात,
किंवा मोनोक्रोटोफॉस यापैकी कोणतंही एक रसायन घ्या आणि साधारण 10 मिली सिरिंजने त्या छिद्रामध्ये सोडा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, योग्य औषध आणि तेही योग्य प्रमाणात वापरणं खूप गरजेचं आहे. आता समजा प्रादुर्भाव खूपच जास्त झाला असेल, म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेली असेल, तर एक जास्त स्ट्रॉंग उपाय पण आहे. अशावेळी त्या छिद्रामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईडची अर्धी गोळी टाकायची आणि छिद्र पुन्हा घट्ट बंद करायचं. त्या गोळीमुळे आतमध्ये एक तीव्र विषारी वायू तयार होतो आणि तो अळीला संपवतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. खोडकिड्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण बाग गमावणे. ह्या एका वाक्यावरून या धोक्याची तीव्रता किती मोठी आहे हे लक्षात येतं. तर मग आता प्रश्न हाच आहे, आपल्या बागेला वाचवण्यासाठी आपण तयार आहोत का? कारण आज जी माहिती मिळाली आहे तिचा योग्य वापर केला तर या छुप्या शत्रूला हरवून आपल्या बागेचं भविष्य नक्कीच सुरक्षित करता